जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या जे काही समुपदेशन किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाची प्रक्रिया सध्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा सुरू आहे। तर जवळपास जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या काही जिल्हा परिषदांचं झालं आहे, काही जिल्हा परिषदांचं सध्या प्रोसेस सुरू आहे। आणि ती प्रोसेस झाल्यानंतर जे काही तुम्हाला महत्त्वाचं समुपदेशन संदर्भात महत्त्वाचं पत्र देखील इश्यू होणार आहे। तर ज्या जिल्हा परिषदचं सध्या पत्र इश्यू झालेलं आहे समुपदेशन संदर्भात, तर त्यांचं बघा समुपदेशनसाठी तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, ज्या तारीख दिलेली आहे त्या तारखेला त्या वेळेला। तसंच बघा एक प्रश्न या ठिकाणी मनामध्ये जो उद्भवत होता की जे आपलं समुपदेशन झाल्यानंतर आपल्याला जेव्हा बघा आपली नियुक्तीचा आदेश आपल्या हातात येतो किंवा नियुक्तीचं जी ऑर्डर आपल्या हातात येते, तर नेमकं जी संबंधित जी काही शाळा असेल तर त्या शाळेवर आपण किती दिवसाच्या आत बघा त्या ठिकाणी हजर होऊ शकतो। कारण बघा प्रत्येक उमेदवारांचं या ठिकाणी सो जिल्हा या ठिकाणी बघा बरेच उमेदवारांना मिळालेला नाही। काही उमेदवारांना म्हणजे अगदी दूरदूरचे जिल्हे या ठिकाणी बघा मिळालेले आहे। तर त्यांना येण्या जाण्यासाठी जो काही कालावधी सध्या लागणार आहे, कारण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात किंवा समुपदेशन संदर्भात सध्या त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या गेलेले आहे उमेदवार, तर त्यांना बघा फुल तयारी करून जायची आहे का किंवा त्यांना किती वेळ भेटणार आहे शाळेवर जॉईन होण्यासाठी, तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे। तर एक जी महत्त्वाची जी जॉईनिंग ऑर्डर आहे, तर ती जॉईनिंग ऑर्डर नेमकी कशी असते, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबीचा उल्लेख केलेला असतो, तर ते संपूर्ण तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। तर ह्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा हा नियुक्ती आदेश आहे। तर हा नियुक्ती आदेश ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे गडचिरोली जी नगर परिषद आहे, तर त्या नगर परिषदेचा सध्या महत्त्वाचं या ठिकाणी बघा ऑर्डर देण्यात आलेली आहे, तिथे ज्यांची नियुक्ती झाली आहे। तर ह्या ऑर्डरमध्ये महत्त्वाचं जे मुद्दे देण्यात आले की नेमकं आपल्याला ज्या शाळेवर जायचं आहे तर त्या शाळेवर आपण किती दिवसापर्यंत या ठिकाणी बघा मुदत देण्यात येते त्या ठिकाणी रुजू व्हायची, तर त्या संदर्भात देखील ह्याच्यात उल्लेख आहे। तर अशा पद्धतीने ही ऑर्डर असणार आहे, तुमची जी काही नियुक्ती होणार आहे तर त्या संदर्भात बघा। तर ह्याच्यात जे काही बरेचसे या ठिकाणी शासन निर्णय पत्र जे त्यांचा उल्लेख केला आहे, तर जवळपास 9 प्रकारचे या ठिकाणी पत्र आहे। तर बिंदू नामावलीचं असेल, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय असेल किंवा मग ज्या महत्त्वाच्या आयुक्त स्तरावरनं जे पत्र निर्गमित केले असेल तर त्यांचा या ठिकाणी संदर्भ एकंदरीत देण्यात आलेला आहे। तर महत्त्वाचं आपण बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे की जे काही महत्त्वाचं आपण बघूया की उपरोक्त संदर्भीय क्रमांक 6 नुसार पवित्र पोर्टलनुसार यादी ही त्या ठिकाणी बघा प्राप्त झाली होती। तर यादीमधील बघा जवळपास 1 ते 4 व 7 ते 9 च्या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेश, पात्र कागदपत्र, पडताळणी अहवाल, प्रशासकीय सभेतील मंजूर प्रस्तावानुसार खालील तक्त्यात नमूद उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील स्तंभ क्रमांक 4 मध्ये दर्शवलेल्या निवडीच्या प्रवर्ग स्तंभ क्रमांक 6 मधील टप्प्याकरिता म्हणजे वर्गाकरिता शिक्षण सेवक पदावर अगदी अस्थायी स्वरूपात स्तंभ क्रमांक 7 शाळेतील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही नियुक्तीचा जो काही प्रवर्ग आहे आणि तुमचं नियुक्ती नेमकी कोणत्या प्रवर्गातून झालेली आहे, कोणत्या शाळेवर झाली आहे, तर त्या संदर्भात माहिती या ठिकाणी बघा पुढे दिलेली आहे। आणि जो काही गट असणार आहे म्हणजे जो वर्ग असणार आहे, कोणत्या वर्गावर तुमची नियुक्ती झाली आहे, तर संपूर्ण डिटेल्स अशी या ठिकाणी आदेशावरती आपली मेन्शन केलेली असते। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जो काही पेज देण्यात आला आहे, तर ह्या ठिकाणी एकूण 8 उमेदवारांचं सध्या नियुक्तीचं पत्र ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी असतात, तर एकंदरीत बघा ह्या ठिकाणी उमेदवाराचं नाव असतं, बरोबर। आता हे मराठी माध्यम संदर्भात ही ऑर्डर आहे। तर ह्याच्यामध्ये उमेदवाराचं नाव असतं, त्यानंतर कॅटेगरी असते म्हणजे तो कोणत्या कॅटेगरीचा असेल, तर ह्या ठिकाणी बघा कॅटेगरी दिलेली आहे। त्यानंतर जे काही रिकमेंडेड कॅटेगरी म्हणजे हॉरिझॉन्टल जी कॅटेगरी असेल तर त्याचं कोणत्या कॅटेगरीमधून सध्या सिलेक्शन झालं आहे, तर ती कॅटेगरी ह्या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर त्याचं ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षणामध्ये तो आहे का, तर त्याची माहिती ह्या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि त्याच्या निवडीचा जो काही टप्पा किंवा वर्ग असेल म्हणजे तो त्याची निवड कोणत्या वर्गासाठी झालेली आहे, कोणत्या गटासाठी झाली आहे, तर त्याची माहिती ह्या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि महत्त्वाची सर्वात महत्त्वाची म्हणजे जो काही नियुक्ती शाळा आहे, तर नियुक्ती शाळेसंदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाच्या शाळेचं नाव, ती शाळा कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, ते संदर्भात ह्या ठिकाणी बघा जो काही देण्यात आलं आहे शाळेसंदर्भात नाव, तर हे अशा पद्धतीने तुमच्या ऑर्डरवरती सध्या मेन्शन असणार आहे। आता ह्या ठिकाणी बघा, आता जर पहिला उमेदवार जर आपण ह्या ठिकाणी बघितला तर ह्याची कॅटेगरी होती SC कॅटेगरी, पण ह्याची जी काही रिकमेंडेड कॅटेगरी आहे हॉरिझॉन्टल म्हणजे ह्याचं ओपनमधून ह्या ठिकाणी बघा सिलेक्शन झालं आहे, कारण ह्याने ओपनचा क्रायटेरिया पूर्ण केला असेल, जे काही आपलं TET किंवा CTET संदर्भात जो आता क्रायटेरिया सध्या लावलेला आहे 55-60 संदर्भात, तो
क्रायटेरिया ह्याच्यामध्ये बघा ह्याचं पूर्ण झालं असेल आणि ह्याने ओपनची मेरिट क्रॅक केली असेल म्हणून ह्याला ओपन ह्या प्रवर्गातून ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं हॉरिझॉन्टल जी कॅटेगरी आहे तर त्याच्यामधून ह्याचं सिलेक्शन 1 ते 5 वर्गासाठी सावित्रीबाई फुले नगरपालिका प्रशाळा गोकुलनगर तर ह्या ठिकाणी बघा त्यांना ही शाळा ह्या महत्त्वाचे जे काही शिक्षक आहे तर ह्या उमेदवाराला ह्या ठिकाणी शाळा ही मिळालेली आहे। तसंच बघा ह्या ठिकाणी सध्या ज्या प्रत्येक कॅटेगरीमधून ज्याचं जसं मेरिट बसलं आहे आता ह्या ठिकाणी भजब संदर्भात बघा तर त्याचं भजब ह्या कॅटेगरीमधूनच ह्या ठिकाणी बघा सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर एस टीचं बघा एस टीचं देखील त्याच कॅटेगरीमधून सध्या सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी बघा एस सी कॅटेगरीचा उमेदवार आहे हा तर ह्याचं खुल्यामधून ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे आणि त्याचं हॉरिझॉन्टलमध्ये ह्या ठिकाणी बघा अस्थिव्यंग प्रकारामध्ये त्यांचं हॉरिझॉन्टल या ठिकाणी मोडत आहे आणि त्याचं सिलेक्शन ह्या ठिकाणी 1 ते 5 वर्गामध्ये सध्या झालेलं आहे। तर अशा पद्धतीने ही ऑर्डरमध्ये सध्या आपलं सिलेक्शन कशा हॉरिझॉन्टलमध्ये झालं आहे का जी काही प्युअर कास्ट आहे तर त्याच्यामध्ये झालं आहे संपूर्ण मेन्शन असतं। त्यानंतर बघा जे काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आपण बघूया की नेमकं अटी आणि शर्ती ऑर्डरमध्ये काय देण्यात आलेले आहे। तर ह्याच्यात बघा पहिली जी अट आहे तर ती आहे आपली शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती या आदेशापासून पुढे सलग 3 वर्ष राहणार आहे। कारण शिक्षण सेवक या ठिकाणी बघा आपल्याला 3 वर्ष सध्या कालावधी पूर्ण करायचा आहे। 3 वर्ष झाल्यानंतर आपलं जे काही नियमित जे वेतन असेल किंवा नियमित ज्या सोयीसुविधा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। तर आपली जी काही नियुक्ती ज्या दिवसापासून ह्या ठिकाणी बघा आदेशाची दिनांक असेल तर त्या दिवसापासून या ठिकाणी पुढे गणलीही जाणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट बघा नियुक्तीच्या कालावधीमध्ये आपण कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणूक केल्यास आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल। त्यासाठी नियुक्तीपत्रातील कालावधी बंधनकारक राहणार नाही ही एक सूचना महत्त्वाची देण्यात आली आहे। त्यानंतर 3 नंबरची सूचना बघा शासन सेवेत करार पद्धतीने किंवा मानधनावर नियुक्ती होऊन त्यानंतर शासन सेवेत नियमित झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तो ज्या दिनांकास नियमित आस्थापनेवर येईल त्या दिनांकास अस्तित्वात असलेली नवीन पारिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील। म्हणजे या ठिकाणी बघा जी काही नवीन जी अंशदान निवृत्ती वेतन योजना आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी महत्त्वाची स्टेटमेंट देण्यात आलं आहे। त्यानंतर 4 नंबरचं बघा शिक्षण सेवक पदावर 3 वर्ष समाधानकारक काम केल्यानंतर आपणास प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर ह्या ठिकाणी नियमित वेतन श्रेणी नियुक्ती येण्यास पात्र समजण्यात येईल। आपण शिक्षण सेवक म्हणून केलेली सेवानिवृत्तीनंतरचे देय फायदे यासाठी ग्राह्य धरले जाईल। म्हणजे या ठिकाणी आपलं 3 वर्ष जोपर्यंत शिक्षण सेवक कालावधी या ठिकाणी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर आपणास जे काही महत्त्वाचं प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावरती आपली जी काही वेतन श्रेणी असेल तर ती या ठिकाणी बघा लागू करण्यात येईल आणि शिक्षण सेवक म्हणून केलेली सेवानिवृत्ती नंतरचे देय जे काही फायदे आहे तर ते ह्या ठिकाणी बघा ग्राह्य धरले जाणार आहे। त्यानंतर आपणास नियुक्ती दिल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे। तर हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होता की जो नियुक्ती आदेश आपला हातात आला तर त्या आदेशाचा डेट दिलेली असते तर त्या डेटच्या किमान बघा या ठिकाणी 7 दिवसाच्या आत आपल्याला शाळा भेटलेली आहे नियुक्तीचं जे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रुजू होणे आवश्यक राहणार आहे असं या ठिकाणी बघा 5 नंबरची महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। त्यात बघा कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही ही देखील या ठिकाणी सूचना आहे। तर 5 नंबरची सूचना आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे। तर ज्या दिवशी नियुक्तीचा आदेश आपल्या हातात आला तर त्या दिवसापासून 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला त्या शाळेवर सध्या रुजू व्हायचं आहे आणि रुजू अहवाल हा पुढे सादर करायचा असतो। त्यानंतर मानधन संदर्भात देण्यात आले की आपणास शिक्षण सेवक म्हणून दरमहा 16,000 अक्षरी या ठिकाणी बघा 16,000 मानधन हे दिले जाणार आहे। म्हणजे हा आता 1 ते 5वी साठी जो काही मानधन आहे नवीन मानधन तर ते आहे 16,000 आणि जे 6 ते 8 साठी बघा महत्त्वाचे जे मानधन आहे तर ते देखील नवीन जे क्रायटेरियानुसार ठरवण्यात आलं आहे। तर सध्या हे जे 16,000 आहे तर ते आहे 1 ते 5 या वर्गासाठी सध्या 16,000 3 वर्षापर्यंत मानधन हे आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर आपली शैक्षणिक कार्य समाधानकारक नसल्यास मुख्याध्यापक केंद्रप्रमुख प्रशासन अधिकारी त्यानंतर बघा शिक्षण विभाग प्रमुख यांनी अहवाल दिल्यास आपली नियुक्ती कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी जिल्हा परिषद गडचिरोली म्हणजे ज्या जिल्हा परिषदमधून आपली नियुक्ती होत आहे तर त्यांना हे असणार आहे। तर अशा संदर्भात या ठिकाणी एकूण ज्या काही ऑर्डरमध्ये महत्त्वाच्या ज्या काही 7 सूचना ह्याच्यात देण्यात आल्या आहे तर अशा पद्धतीने तुमच्या ऑर्डरमध्ये देखील या ठिकाणी सूचना असणार आहे। तर हे जे काही महत्त्वाचं दरमहा जे काही मानधन आहे तर ते गटानुसार ज्या गटाला जे मानधन असेल 1 ते 5 साठी वेगळं 6 ते 8 साठी वेगळं 9 ते 10 साठी वेगळं तर ते
वर्षापर्यंत आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर आपली नियमित जी काही वेतन श्रेणी असेल तर ती वेतन श्रेणीचं जो काही लागू असेल ते आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची ऑर्डर सध्या मिळालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील समुपदेशन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ऑर्डरही मिळू शकते आणि किमान तुमच्याकडे जवळपास 7 दिवसाची या ठिकाणी बघा मुदत असते शाळेवर रुजू व्हायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे पुढचं नियोजन असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी करून ठेवायचं आहे, जेणेकरून धावपळही होणार नाही। तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं हे जे काही नियुक्ती आदेश आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची ही एक अपडेट होती, जेणेकरून तुम्हाला थोडी कल्पना येऊन जाईल नेमकं आपल्याकडे किती दिवस त्या ठिकाणी रुजू होण्यासंदर्भात किंवा किती दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। कारण बरेच उमेदवारांचं एका टोकापासून दुसऱ्या टोकाला या ठिकाणी बघा नियुक्ती झालेली आहे आणि लांबचे जे जिल्हे असल्यामुळे तिथे येण्या जाण्यासाठी बघा प्रॉब्लेम सध्या होत आहे आणि त्यातल्या त्यात त्या जिल्ह्यामधील जी शाळा आपल्याला मिळणार आहे तर ती शाळा नेमकी जिल्ह्यापासून अजून कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सध्या माहिती नाही। कारण तिथून देखील अजून एखाद्या दुर्गम एरियामध्ये जर शाळा मिळाली तर त्या ठिकाणी पोचणं आपल्या जे काही जिकरीचं काम असणार आहे तर ते सर्व नियोजन करून तुम्हाला जे महत्त्वाच्या आदेशामध्ये जी डेट देण्यात आली आहे किंवा जे काही दिवस देण्यात आले आहेत त्याच्यामध्ये बघा जवळपास 7 दिवसापर्यंत आपल्याला दिवस कोणत्याही जे काही ऑर्डर असते त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतो। तर आशा करूया तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओ आपल्या द गुरुजी चॅनलला भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।